नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं लोये सौवसाहुणम् मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम दीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। चला व्हिडिओ ऑन करा सर्वांनी। सीमा भाभी कुठे गेल्या? अजून आले नाहीत खूप जण, कुठे गेले? चला कुठे होतो आपण? काय चालू होतं आपलं? खूप दिवस गॅप झाला, सगळे विसरले असणार की नाही? विसरले की आहे लक्षामध्ये? लक्षात काय नाही आहे. रिव्हिजन किती जणांनी केली खरं खरं सांगायचं? किती जणांनी विचार केला की नाही? किती जणांनी थोड्या आता मध्ये गॅप पडलेला आहे तर चला आपण थोडस वाचू, असं कोणाच्या डोक्यामध्ये आलं? असं कोणी केलं? कोणी आहे असं की नाही? मी आज वाचले. मी आज वाचलं नाही, केव्हाही वाचा, चालेल, काही हरकत नाही. पण रिव्हिजन कोणी कोणी केलं की नाही? यार खरंच आज आपला स्वाध्याय नाहीये, काही कारणाने बंद आहे, तर आपण स्वतः तरी केलं पाहिजे. स्वतः तरी आपल्याला जे माहित नाहीये ते आपण परत वाचलं पाहिजे. असं कोणी कोणी केलं? छडालाची प्रश्नोत्तर सोडले, विशाल सागर महाराजांची प्रश्नोत्तर आलं तर त्याच्यातलं हा पहिली डाल मध्ये थोडं सोडले, दुसरी डालची झालते ते प्रश्नोत्तर सोडले थोडं. याच्यामध्ये ओके चला, छान, व्हेरी गुड. 50 पैकीची 25 कमी कमी आले आम्हाला, काही जास्त आले नाही, म्हणजे इथं उत्तर पण सापडले नंतर. असं किती ढालचं होतं? पहिल्या ढालची झाले, दुसऱ्या ढालची पहिली ते 5 ह्याच्या छंदाची दिले आणि पहिल्या ढालचे झालेत, मग ते मागे झाले. मग हे तर आपलं झालंय ना सगळं? हे झालं असून सुद्धा कसं नाही आलं? त्यांच्यात वेगळे थोडं प्रश्न वगैरे होते, प्रश्न वगैरे चुकले, चालेल चालेल, एवढे सध्या झाले नाही. ते ग्रुप मध्ये टाकत जा अशा गोष्टी. हो अशा गोष्टी ग्रुप मध्ये टाकत जा, मग बघा सगळे सोडवतील. बघू आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. चला, त्यांनी सुद्धा केलं. पेपर अजून आहे माझ्याकडे, काल रविवारी झाले पेपर त्यांच्या. बर ठीक आहे, पाठवून द्या. चालेल चालेल चालेल, काही हरकत नाही. अजून कोणी कोणी प्रयत्न केला नाही केला? श्रीदेवीजी काही वाचलं की नाही? थोडं वाचलं. काय वाचलं? लिहून घेतलेलं. लिहून घेतलेलं वाचलं. माझं पुस्तक नाहीये सर. पुस्तक नाहीये? पुस्तक कुठेही मिळून जातं. छडाला येते, छडाला सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला मिळून जाईल. घरामध्येच बघितलं ना, आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तुम्हाला की अरे आम्ही घरामध्ये सुद्धा ठेवलेली, त्याच्यामध्ये सुद्धा मिळून जाईल. चला, अजून कोणी वाचलं? नाही वाचलं? थोडीशी रिव्हिजन केली की नाही केली? मी करू आता तुमची रिव्हिजन? मी विचारू आता प्रश्न? आम्ही चौका लावला होता 2-3 दिवस. चौका लावला होता, चौका. तुम्ही तर गायबच झालतात, कुठे जातात काय माहित.
तुम्ही तर दिसतच नाहीत. ए चौका लावला होता रे. ओके. आणि सीमा भाभी? नववीच्या रूम मध्ये आहेत. ते तर विसरल्याच वाटतं. त्यांना नाही शिकवले की गायबच झाल्या त्या. हा, घाबरल्या काय नाहीला. चला आता आपण समोर जाऊ. थोडस कुठे चालली होती आपली चर्चा? छडाला आपण बघत होतो. छडाला मध्ये पहिली ढाल दुसरी ढाल आपली कंप्लीट झाली होती, राईट? पहिली ढाल दुसरी ढाल मध्ये काही प्रश्न आहे कुणाला? काही सुद्धा प्रश्न नाहीये. पहिल्या ढाल मध्ये काय सांगितलं, कशाचं वर्णन केलं? शॉर्ट मध्ये सांगायचंय. एका लाईन मध्ये उत्तर आलं पाहिजे. पहिल्या ढाल मध्ये काय सांगितलं? एक लाईन मध्ये नाही येणार सांगायला, थोडस सांगावं लागणार. एक लाईन मध्ये आलं पाहिजे. एका लाईन मध्ये. पहिल्या ढाल मध्ये कशाचं वर्णन आहे? हा, व्हेरी गुड. काय सांगितलं की चारही गतीमध्ये दुःखांच्या परिस्थितीचं वर्णन आहे. चार गतीमध्ये दुःख आहे का? नाही. मान्यतेवर आहे. मान्यता आहे की नाही मला सांगायचंय. नाही. चारही गतीमध्ये, मनुष्यमध्ये, नरकामध्ये, देवमध्ये, याच्यामध्ये दुःख आहे की नाही? आहे ना. आहे. आहे. शरीराची मानले तर आहे, आत्म्याची आपण हे केले तर नाही असं. अच्छा. मनुष्यामध्ये, नरक गतीमध्ये, चला नरक गतीमध्ये दुःख आहे की नाही? तेच मान्यतेवरच आहे ना. नाही, नरक गतीमध्ये तर दुःखच आहे. दुःख ते मानलं तर शरीराला, ते तर पण आपण आपलं मानलं तर दुःख आहे असं चालेल ना. तर दुःख आहे. आणि बाकी मांडलं. दोन अपेक्षा लावायच्या आहेत. दोन अँगल तिथे लागणार. दोन नाही तिथे लागणार. कोणकोणते नाही लागणार? पहिल्या ढाल मध्ये कशाचं वर्णन आहे की पहिल्या ढाल मध्ये चारही गतींच्या दुःखांच्या परिस्थितींचं वर्णन. दुःखांचं वर्णन नाही. चार गतीमध्ये दुःख आहे का? की चारही गतीमध्ये दुःख नाहीये. चार गतीमध्ये सुखही नाहीये, चार गतीमध्ये दुःखही नाहीये. मग काय आहे? नरकामध्ये दुःख आहे का? बोले नरकामध्ये दुःख नाहीये. नरकामधल्या परिस्थितींचं वर्णन केलं की परिस्थिती कशी असते नरकामध्ये. बोले तिल तिल करे देह के खंड, शरीराचे तुकडे तुकडे केले जातात, त्याला तळलं जातं, त्याला भाजलं जातं, त्याला असं केलं जातं, त्याला तसं केलं जातं. एवढी गरमी पडते, एवढी थंडी पडते, तिथे खायला काही मिळत नाही, तिथे प्यायला काही मिळत नाही, अशा गोष्टी सांगितल्या. ही तर परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे. तिथलं वातावरणच तसं आहे. वातावरण दुःखदायक आहे का? बोले वातावरणामुळे दुःख येत नाही. वातावरणामुळे दुःख येतं का? त्याच्यामुळे दुःख येत नाही. तर दुःख कुठे आहे? की बोले आपल्यामध्येच दुःख आहे आणि आपल्यामध्येच सुख आहे. सुख दुःख नावाची गोष्ट कुठे आहे? की बोले आपल्यामध्येच आहे. समजते? तर हे सगळं आपल्यामधूनच येणार. मग तुम्ही स्वर्गात जा, नरकामध्ये जा, तिर्यंच मध्ये जा, की मनुष्यमध्ये या, किंवा मोक्षामध्ये जा. मोक्षामध्ये सुख आहे की नाही ही गोष्ट सांगायची. मोक्षात सुख आहे, आनंद. हा, आहे की नाही? 100% मोक्षात आहे. आहे की नाही भाभी? मोक्षामध्ये सुख आहे की नाही? सुख अनंत सुख आहे ते. निराकुल सुख आहे. निराकुल. मी असं घाबरता का मी प्रश्न विचारल्यावर? कोण काय विचारलं मी? निराकुल मोक्षामध्ये सुख आहे की नाही? आहे ना. सांगा. कालीकोटजी, काय नाव तुमचं? सांगा. मोक्षामध्ये सुख आहे की नाही? आहे. मोक्षामध्ये सुख आहे. आहे 100% की 50%? 100%. 100% आहे. तिथे पण मंगलाजी. मान्यता अशी आहे की सुख आहेच. मंगलाजी आहे की नाही? आहे. आहे. हो. कन्फर्म समजू मी आता? मोक्षामध्ये सुख आहे. पण मी सांगतो मोक्षामध्ये मोक्षामध्ये सिद्ध भगवान, सुख नाहीये. सिद्ध भगवान जर असेल तर सुख आहे. अनंत सुख. ते त्या पर्यायामध्ये असेल तुम्ही तर काय सुख जीव? हा? आपण अनंत अनंत वेळेस जाऊन आलो ना निगोत पर्यायामध्ये. आहे. तेच मोक्षामध्ये सिद्ध पर्यायामध्ये असेल तर सुख आहे. मोक्षामध्ये सिद्ध पर्यायामध्ये असाल तर सुख आहे. पर्यायच असणार ना. हा. मोक्षामध्ये सिद्ध पर्याय नाही. मोक्षामध्ये आपण सुद्धा जाऊन आलोय.
निगोद आपण पर्याय सुद्धा सिद्धालयामध्ये जाऊन आलेलो आहे. आपण सुद्धा जाऊन आलोय ना की नाही जाऊन आलो? हो निगोदी जीव. निगूद मध्ये होतो एकेंद्रिय जीव असताना निगोदिया जीव सगळ्या लोकांमध्ये ठसाठस भरलेले आहेत. तर आपण सुद्धा तिथे जाऊन आलेलो आहे. आपण सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे की तिथे जाऊन आलो. असं सिद्ध भगवानच्या आतमध्ये फिरून आलेलो आहे. पण आपण तिथे गेल्यानंतर सुखी होतो का? आपण तिथे गेल्यानंतर सुखी झालो का? बोले नाही झालो. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्लेस वरती गेल्यानंतर सुख मिळतं का? कुठल्याही जागेवरती गेल्यानंतर सुख मिळतं का? बोले नाही मिळत. मोक्षामध्ये तिथे गेल्यानंतर सुख मिळणार हे चुकीची गोष्ट. का चुकीची गोष्ट आहे? कारण की तिथे सुखच नाहीये. सुख आहे का तिथे? वरती सुख आहे की नाहीये? सुखी बोले नाही नाही. दुःखी सुख नाही आहे का? सुख नाही तिथे नाहीये. बरोबर आहे. अरहंत परमात्मा, तीर्थंकर परमात्मा मनुष्य गतीमध्ये बसलेले असतात. समवसरणमध्ये बसलेले असतात. मग अनंत सुखी आहेत की नाही आहेत? जर आपण असं समजलं की वरती गेल्यानंतर सुख मिळतं, वरती गेल्यानंतरच अनंत सुखी होतात, तर अरहंत परमात्मा महादुखी होणार की नाही? तर मग ते सुखी आहेत की नाही आहेत? मान्यता नीट लक्षात ठेवायचं. नाही लक्षात ठेवायचं आपण जीवची डेफिनेशन बघितलेली आहे. पुद्गलची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. जीव कशास म्हणतात? पुद्गल कशास म्हणतात? जीव कशास म्हणतात? बोला परत बालबोधवर या. जीव कशास म्हणतात? ज्ञान दर्शन चेतना सहित जो असतो. ज्ञान दर्शन परत ज्ञान दर्शन त्याच्यामध्ये ज्ञान दर्शन चेतना ज्ञान दर्शन आहे. परत सांगायचं, परफेक्ट सांगायची आहे. जीवच विसरलात का? ज्यामध्ये ज्ञान दर्शन चेतना हे गुण असतात तो जीव. हा तो जीव आहे. अजून हे एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट बालबोधची डेफिनेशन सांगायची आहे. जीव कशास म्हणतात? निर्विकार आहे. जीव निर्विकार सिद्ध परमात्मा असतात. जीव कशास म्हणतात? ज्यामध्ये ज्ञान दर्शन आदी अनंत गुण असतात त्याला जीव म्हणतात. दुसरी डेफिनेशन चेतना सहित असतो तो. ते याच्यामध्ये आलं. ज्ञान दर्शन म्हणजे चेतना. दुसरी डेफिनेशन सांगायची. अजून काय वाचलं होतं आपण? जो सुख अजून काय दुःखाचा वाचलं होतं? अनुभव करतो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हे अर्धी आली. त्याच्या समोरची अर्धी राहिली. जानना देखना. व्हेरी गुड. काय सांगितलं? की जो जानता देखता आहे, जो जाणू शकतो, ज्याच्यामध्ये जाणण्याची पॉवर असते, ज्याला ज्ञान होतं, ज्याला समजतं, ज्याच्यामध्ये सुख दुःखाचा अनुभव होत असतो. सुख दुःखाचा अनुभव कोणामध्ये होत असतो? शरीरमध्ये होतो की आत्म्यामध्ये होतो? कोणामध्ये होणार? जीवामध्ये होणार की शरीरामध्ये होणार? की बोले शरीराला सुख दुःखाचा अनुभव होत नाही. आपण असं समजतो फक्त की गुलाबजामुन जिभेवर ठेवल्यानंतर जीभ सुखी झाली. जीभ सुखी झाली का? बोले नाही झाली. शरीराला आराम मिळाला. शरीराला आराम मिळतो का? शरीराला काही सुद्धा मतलब नाहीये. जर शरीराला सुख दुःखाचा अनुभव होत असता तर मेल्यानंतर बॉडी आपली इथेच पडलेली आहे. मग इथेच पडलेली असल्यानंतर त्याला आपण गुलाबजामुन देतो तर का तो सुखी होत नाही? त्याला फॅन लावतो तर का तो आनंदी होत नाही? त्याला मारल्यानंतर का तो दुःखी होत नाही? त्याच्यावरून काय सिद्ध झालं? की बोले सुख दुःखाचा अनुभव हा फक्त जीवच करू शकतो. जाणण्या देखण्याची शक्ती ज्याच्यामध्ये असते, जो ज्ञान करू शकतो, ज्याला समजतं, ज्याच्यामध्ये ज्ञान करण्याची पॉवर असते, ज्याला सुख दुःखाची वेदना होते, बोलतात तो जीव तत्व आहे. आणि बाकी सर्व पुद्गल आहेत. बाहेर आपल्याला जे दिसतं ते सर्व पुद्गल आहे. हे शरीर म्हणजे शरीर सुद्धा पुद्गल आहे. पुद्गलची काय डेफिनेशन आहे? पुद्गल कशास म्हणतात? स्पर्श गंध वर्ण सहित जो असतो. काय सांगितलं? गंध वर्ण गुण असतात. ज्यामध्ये स्पर्श, रस, गंध आणि वर्ण या 4 गोष्टी असतात त्याला पुद्गल द्रव्य म्हणतात. काय सांगितलं? स्पर्श म्हणजे टच करणं. स्पर्श म्हणजे
टच करणं. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना आपण टच करू शकतो? दुसरा पॉइंट, ज्याला आपण टच करू शकतो त्याच्यामध्ये रस सुद्धा असणार, त्याच्यामधून कोणती ना कोणती टेस्ट सुद्धा येणार, ज्याला आपण टच करू शकतो. आता ह्या पुस्तकाला टच करत आहे, या शरीराला टच करत आहे, या कपड्याला टच करत आहे. आता सगळे पदार्थ जेवढे लावून घ्या की ज्याला ज्याला आपण टच करू शकतो त्याच्यामधून रस सुद्धा येणार, त्याच्यामधून स्मेल सुद्धा येणार. गंध, गंध म्हणजे स्मेल, स्पर्श, रस, गंध. आणि वर्ण, वर्ण म्हणजे कलर. वर्ण म्हणजे कलर. तर या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये असतात बोलतात त्याला म्हणतात पुद्गल द्रव्य. त्याला काय म्हणणार? पुद्गल द्रव्य म्हणतात. ठीक आहे. तर मग या शरीरामध्ये या 4 गोष्टी आहेत की नाही? आहेत की नाही? बोलले आहेत. शरीराला आपण टच करू शकतो, याचा कलर सुद्धा आहे, याचा वर्ण सुद्धा आहे, याच्यामधून स्मेल सुद्धा येतो की नाही येत? बोले स्मेल सुद्धा येतो. स्पर्श, रस येतो की नाही येत? टेस्ट आहे की नाही शरीराची? बोले शरीराची टेस्ट सुद्धा आहे. भले आपण करत नाही पण टेस्ट आहे की नाही? बोले आहे. कलर आहे की नाही? आहे. सुगंध दुर्गंध येते की नाही? स्मेल येतो का नाही? की बोले येतो. तर या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्याला पुद्गल द्रव्य म्हणतात. हे पुद्गल द्रव्याची डेफिनेशन आहे. जीव द्रव्याची की बोले जीव म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान, दर्शन आदी अनंत गुण आहेत, जो जाणू शकतो, जो बघू शकतो, ज्याला समजतं, ज्याच्यामध्ये ज्ञान होतं, ज्याला सुख दुःखाचा अनुभव होतो, तो जीव आहे. ही गोष्ट आपण बघितलेली आहे. तर तो जीव वेगळा आहे. आता माझा प्रश्न काय होता की बोले मोक्षामध्ये सुख आहे की नाही? सुख आहे की नाही? की बोले त्या जागेवर गेले म्हणून सुखी झाले असं होत नाही. तिथे गेल्यानंतर सुखी झाले असं होणार नाही. जसं आपण समजतो ना की नाही यार मी मुंबईमध्ये सेटल झालो तर मी सुखी होणार, मी अमेरिकेत फिरून आलो तर मी सुखी होणार. किती जण असे आहेत की जे मुंबईमध्ये राहायला आले आणि ते सुखी आहेत? किती जण असे आहेत की जे अमेरिकेत फिरून आले आणि ते सुखी आहेत की नाही? आपण बाहेर जातो फिरण्यासाठी, कशासाठी जातो? मजा यायला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, आनंद आला पाहिजे. पण खरंच सांगायचंय की आपण फिरायला गेलो आणि आपल्याला आनंद आला? क्षणिक आला का? सुख आहे ते. क्षणिक सुख आहे. नाही, क्षणिक नाही, थोड्या वेळासाठी येतो. अरे यार गरमीच पडत आहे, आता मला आंघोळच करावी वाटत आहे, आता मला झोपावंच वाटत आहे. वाटतं की नाही वाटत? त्यावेळेस सुद्धा आकुलता आहे की नाहीये? तुम्ही आलात कशाला? त्यावेळेस सुद्धा तिथे राहून सुद्धा आपल्याला काय समजतं की नाही घरच बरोबर आहे. किंवा घरात जातो शेवटला आपण म्हणतो अरे चला आता बस झालं, आता मला घरी जायचंय. तर तिथे गेल्यानंतर सुख मिळालं का? तिथे गेल्यानंतर सुद्धा मिळत नाही. तसं मोक्षामध्ये गेल्यानंतर सुद्धा सुख मिळत नाही. मोक्षामध्ये गेल्यानंतर सुख मिळतं का? बोले तिथे गेल्यानंतर मिळणार नाही. कुठल्या पर्टिक्युलर प्लेस वरती गेल्यानंतर सुख मिळत नाही. तर सुख आहे कुठे? की बोले सुख आत्म्याचा गुण आहे. सुख हा जीव तत्वाचा गुण आहे. सुख हा जीवाचा गुण आहे. तर जे जिथे असणार ते तिथूनच आपल्याला मिळणार. तर सुख आपल्याला पाहिजे तर सुख आत्म्यामध्ये आहे. बाहेर कुठेही सुख नाहीये. बाहेर किती आपण हुडकण्याचा प्रयत्न केला तरी मिळणार नाही. थोडं सुख मिळणार, परंतु ते सुख नाहीये, ते सुखाभास आहे. ते फक्त आभास आहे. ठीक आहे. तर हीच गोष्ट आपण समजत होतो. आणि पहिल्या ढालमध्ये आपण समजलं की 4ही गतीमध्ये जी परिस्थिती आपल्या सोबत बनते त्या परिस्थितीमध्ये आपण कसं कसं दुःख सहन केलं, कसं कसं आपण दुःखांना सामोरे गेलो, हे आपण पहिल्या ढालमध्ये बघितलं. ओके. दुसरा पॉइंट, दुसऱ्या ढालमध्ये काय सांगितलं? दुसऱ्या ढालमध्ये कशाचं वर्णन केलं? मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान, मिथ्या चारित्र्य. हे काय आहेत? काय आहेत हे? 4 गतीच्या दुःखाचं कारण सांगितलंय. 4 गतीतील दुःखांचे कारण सांगितले. 4 गतीतील दुःखांचं कारण सांगितलं. मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान, मिथ्या चारित्र्य. नाही, 4 गतीतील दुःखांचं कारण सांगितलं की मी त्या 4 गतीमध्ये भटकत आहे त्याचं कारण सांगितलं. भ्रमण. 4 गतीचं परिभ्रमण का करत आहे माझी? चार गतीमध्ये जे फिरतो त्याचं भ्रमण जे करतोय त्या 4 गतीतील दुःखाचं कारण नाही सांगितलं.
चार गतीमध्ये मी का भटकत आहे, चार गतीमध्ये मला का भटकावं लागत आहे, मी मनुष्य जन्म का प्राप्त केला, मी तिर्यंच मध्ये का गेलो, मी नरकामध्ये का गेलो, हे सगळे जे उत्पन्न होत आहेत, कोणी मरते, कोणी पैदा होते, कोणाचा जन्म होतो, कोणी मरून जातं, तर हे सगळे इथे का येतात, याचं कारण काय, हे कशामुळे भटकत आहेत, कशामुळे भटकत आहेत, तर कारण काय सांगितलं, आपण दुःखी कशामुळे आहोत, तर आपल्या दुःखाचं मूल कारण सांगितलं, बोले मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र हे आपल्या दुःखाचं मूल कारण आहे. मूल म्हणजे एकदम जड, एकदम जड. आपल्या दुःखाचं मूल कारण काय, बोले मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र, बाकी दुसरं कोणी सुद्धा नाही. आतापर्यंत आपण दुसऱ्यांना समजत होतो की हे माझ्या दुःखाचं कारण आहे, हे माझ्या दुःखाचं कारण आहे, हे माझ्या दुःखाचं कारण आहे. ही परिस्थिती झाली म्हणून मी दुःखी झालो, मला हे मिळालं नाही म्हणून मी दुःखी झालो, मला हे भेटलं नाही म्हणून मी दुःखी झालो, असं आपण समजत होतो की नाही. काय काय समजलं आपण आतापर्यंत, की अरे हा रोग झाला म्हणून मी दुःखी झालो, मला कोरोना झाला म्हणून मी दुःखी आहे, खूप पाऊस पडत आहे म्हणून मी दुःखी आहे, खूप गरमी पडत आहे म्हणून मी दुःखी आहे. पाऊस पडणं दुःखाचं कारण आहे की सुखाचं कारण, कशाचं कारण, गरमी पडणं सुखाचं कारण आहे की दुःखाचं कारण आहे, आपण दुःखी होत राहतो ना त्याच्यामध्ये, खूप गरमी पडत आहे मान्यतेच आहे ना, मान्यतेवरच आहे. मान्यतेवर आहे, मला जो ते चांगला वाटतो सुखाचंही ते कारण नाहीये आणि ते दुःखाचंही कारण नाहीये, ते कारण कशातच बनत नाही, आपण आपली मान्यताच बदलतो. आपण दुःखी कशामुळे, की स्वतःच्या मान्यतेमुळेच, आपण सुखी कशामुळे, की स्वतःच्या मान्यतेमुळेच. आता खूप असे जीव असतात त्याच्यामध्ये, खूप असे लोक असतात की ज्यांना ती गरमी चांगली वाटत आहे, मस्त बसलेले आहेत. खूप लोक असे असतात की ज्यांना ती गरमी दुःखदायक वाटते, ते परेशान होतात, स्वतः चिडत राहतात, अरे अरे ही गरमी, अरे अरे ही गरमी, स्वतःच बोलत राहतात, स्वतःच परेशान होत राहतात. त्या गरमीने त्यांना परेशान केलं का, नाही केलं. जसं इथे बसल्या बसल्या आपल्याला ती गरमी परेशान करू शकत नाही, जर मान्यता सुधारलेली असेल तर, तसंच सेम टू सेम नरकामध्ये बसल्यानंतर सुद्धा, एवढी गरमी पडत असताना सुद्धा सम्यक दृष्टी जीव तिथे सुद्धा सुखी असतो, त्याची मान्यता सुधारलेली आहे की नाही. तर आपल्या दुःखाचं मूल कारण काय सांगितलं, की स्वतःच मिथ्या दर्शन. मिथ्या दर्शन म्हणजे उलटी मान्यता. काय आपली उलटी मान्यता आहे, उलटी मान्यता काय आहे आपली, की मी तर आहे जीव, मी तर आहे जीव, त्या जीवाला मी विसरलो, मी त्या जीवाला विसरून गेलो आणि करी करे देह मे निज पिछान, या शरीरालाच मी आपलं समजलं, हे शरीरच मी आहे असं मी आपण समजलं की नाही, बोले आपण असंच समजलं. बोलतात हीच आपली उलटी मान्यता आहे. आता या शरीरासाठी जेवढे आपण काम करत राहणार, बोलतात ते सगळे काम विपरीत आहे, त्याच्यामुळे आपण दुःखी होणार म्हणजे होणारच. ओके. दुसरा पॉइंट, मिथ्या ज्ञान म्हणजे काय, मिथ्या ज्ञान म्हणजे काय, कशास म्हणतात मिथ्या ज्ञान, मिथ्या ज्ञान कशास म्हणतात, पहिला झाला मिथ्या दर्शन, दुसरं मिथ्या ज्ञान, तर मिथ्या ज्ञान कशास म्हणतात, माईक ऑन करा, माईक ऑन करा. सात तत्वावरील विपरीत श्रद्धा, सात तत्वावरील विपरीत श्रद्धा, हे तर जिनवानीची गोष्ट सांगितली तुम्ही, त्याच्यामध्ये काय लिहिलं हे सांगितलं. श्रद्धान म्हणजे मिथ्या दर्शन सहित विपरीत ज्ञान, मिथ्या दर्शन सहित विपरीत ज्ञान. चला व्हेरी गुड. पण हे शास्त्राची गोष्ट सांगितली तुम्ही, शास्त्राची गोष्ट सांगू नका, तुम्हाला काय समजलं ते सांगायचंय मला, तुम्हाला काय कळालं. म्हणजे उलट्या आत्मा व मान्यतेने शरीर हे, आत्मा व शरीर हे एक होणे हे मिथ्या दर्शन आहे, एकरूप समजणे, आणि ह्यांना न हे भिन्न न समजणे ही मिथ्या ज्ञान आहे ना. त्यांना समजणे हे मिथ्या ज्ञान आहे. चला व्हेरी गुड. अजून समजणे आणि ज्ञान या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी, मला दिसू द्या, खूप जण दिसतच नाहीयेत. व्हिडिओ ऑन करा. दोन पॉइंट असतात, नीट लक्ष द्यायचंय. दोन गुण वेगवेगळे आहेत. एक आहे मान्यता,
एक आहे विश्वास, एक आहे श्रद्धान. मंगलाजी बंद करा, ते माईक बंद करा. काय सांगितलं? पहिला पॉइंट काय सांगितला? एक आहे श्रद्धान, दुसरे ज्ञान. श्रद्धान आणि ज्ञान या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत की नाही? की बोले या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. श्रद्धान म्हणजे काय? श्रद्धान म्हणजे मान्यता. श्रद्धान म्हणजे मान्यता. श्रद्धान म्हणजे विश्वास, आपण काय मानतो. श्रद्धान म्हणजे विश्वास, आपला कोणावरती विश्वास आहे तसं. आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे ज्ञान. आता जसं बघायचं आपल्याला, आपण काय करणार? आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी गेलो, किंवा तुम्हाला कोणाला मुलगी बघायची, मुलगी बघायला गेलो आपण, तर पहिले काय करतो? पहिले काय करतो? डायरेक्ट विश्वास करतो का की नाही नाही. हीच बस? मग असं आहे का? नाही. काय करतो की पहिले या घरात बघणार, मग इकडे बघणार, मग तिकडे बघणार, पहिले सगळीकडे सगळ्यांकडून ज्ञान गोळा करणार. काय गोळा करणार? सगळ्यांकडून आपण ज्ञान गोळा करतो. आणि त्यानंतर नाही ही चांगली आहे, मग एकावरतीच विश्वास करतो. करतो की नाही? की नाही आपल्याला इथेच करायचंय. तर विश्वास झाला. किंवा डॉक्टर कडे गेलो, तर डॉक्टर वरती विश्वास वेगळा असतो, डॉक्टरची मान्यता वेगळी असते की नाही यार हेच डॉक्टर चांगले आहेत, हेच डॉक्टर चांगले आहेत, अशी आपल्याला दृढ श्रद्धा नसतं. आणि ज्ञान, बोले ज्ञान तर मग सगळ्या डॉक्टरचं करू शकतो आपण. इकडे पण गेलो, तिकडे पण गेलो, यांच्याकडे पण गेलो, त्यांच्याकडे पण गेलो, पण बरोबर केलं का कोणी? कोणी बरोबर केलं नाही. मला तर हे डॉक्टर चांगले वाटले, त्यांनी सगळं बरोबर केलं, इथे आल्यानंतरच माझं राहिलं. तर ज्ञान आणि श्रद्धा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर इथे आपलं मान्यता पहिले सांगत आहेत. तुमचा विश्वास काय आहे? तुम्ही मानता काय? काय मानतो आपण? की मिथ्या दर्शन म्हणजे मान्यता. मिथ्या दर्शन म्हणजे मान्यता, दर्शन म्हणजे मान्यता. तर काय मानतो आपण? की शरीर आणि आत्म्याला एकच समजतो. दोन आहेत असं समजतो का? नाही. दोन आहेत अशी मान्यता आहे का आपली? हे वेगवेगळे आहेत असं समजतो का आपण? की बोले असं समजतच नाही. त्या दोघांना आपण एकच समजतो. ही आपली उलटी मान्यता आहे, ही आपली विपरीत मान्यता आहे. ठीक आहे. आता या मान्यतेसोबत आपण जे काही ज्ञान करणार, ज्ञान करणार म्हणजे कशा कशाचं ज्ञान करणार? आता मान्यता तर आपली पक्की आहे ना, की हे शरीर मीच आहे, अशी आपली पक्की मान्यता आहे. ठीक. आता बाहेर मग आपण जिनवाणीचं ज्ञान करो, किंवा बाहेर पुस्तकाचं ज्ञान करो, किंवा स्वयंपाकाचं ज्ञान करो, किंवा पेंटिंगचं ज्ञान करो, की गाडी चालवण्याचं ज्ञान करो, कशाचंही ज्ञान करू आपण, आपण कशालाही जाणतो. तर हे जे जाणणं जे चालू आहे बाहेर, बोलतात ते सगळं ज्ञान तुमचं विपरीत ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान तुमचं विपरीत ज्ञान आहे, मिथ्या ज्ञान आहे, उलट ज्ञान आहे. ते काही सुद्धा कामाचं नाहीये, ते सुद्धा दुःखाचंच कारण बनणार. त्यांनी सुख मिळणार आहे का? की त्याने सुख नाही मिळणार. पहिलीपासून 10वी पर्यंत शिकलो, काय झालं? 10वी पासून समोर जाऊन शिकलो, काय फायदा झाला? काहीच नाही. ते सम्यक ज्ञान आहे की मिथ्या ज्ञान? मिथ्या ज्ञान. मग इतके दिवस आपण मिथ्या ज्ञानच गोळा करत होतो. हा, मिथ्या व्यवहार ज्ञान गोळा करायला हा व्यवहार. हा काय करतो आपण? मिथ्या ज्ञानच गोळा करत होतो. का मिथ्या ज्ञान का आहे? कारण सांगायचं. कारण की मिथ्या ज्ञान काय आहे? ते जे खरं आहे ते समजत नाहीये ना, जे जी खरं गोष्ट आहे ते नसते न समजणे. शरीर बोला आणि बोला. आत्मा एकच आहे ह्यानी आपण समजलो. ह्या ज्ञानासहित आपण सगळ्यांना ज्ञान घेतलं, त्याच्यामुळे मिथ्या ज्ञान आहे ते. ह्या श्रद्धाना सहित ज्ञान घेतलं म्हणून मिथ्या ज्ञान. व्हेरी गुड. काय सांगितलं? कारण काय आलं? मिथ्या ज्ञान का आहे ते? कारण की आपलं श्रद्धान गडबड आहे. श्रद्धान गडबड आहे म्हणजे की आपण मान्यताच उलटी केलेली आहे. गडबड कुठून झाली? गडबड बाहेर झाली का? की बाहेर गडबड नाही झाली. बाहेर प्रॉब्लेम आहे का? बाहेर प्रॉब्लेम नाहीये. दुनियामध्ये कुठे अनिती, अन्याय, भ्रष्टाचार असतो का? बोले दुनियामध्ये कुठेच अनिती, अन्याय, भ्रष्टाचार नसतो. पैशामध्ये आहे का? बोले तिथे नाहीये. तर हे सगळं कुठे आहे? बोले आपल्या माइंड मध्ये, आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या मान्यतेमध्ये. कुठे सर्व हे सगळं आपल्या ज्ञानामध्ये. हे भ्रष्टाचार करणारे लोक कशामध्ये भ्रष्टाचार करतात? पैशामध्ये करतात का? की गाडी बंगल्यामध्ये करतात? कशामध्ये करतात? भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होऊ शकतो का?
ज्ञानामध्ये त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलं. ते त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलं म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला. हे कुठून आलं? नाही, नाही. मग आपण सुद्धा आपल्या जवळ ठेवतोच ना. तर आपलं का भ्रष्टाचार मध्ये येत नाही? मान्यता नाहीये. भ्रष्टाचार कुठे आहे? की हे माइंड मध्ये, हे आपल्या ज्ञानामध्ये चालू आहे, हे आपल्या मान्यतेमध्ये चालू आहे. तसंच सेम टू सेम आपण दुखी आहोत तर का दुखी आहोत? ते व्यवहार आपल्या स्वतःच्या मान्यतेमुळे. व्यवहाराच्या दृष्टीने तो भ्रष्टाचार आहे. पण व्यवहाराच्या दृष्टीनं जो भ्रष्टाचार आहे, पण खरोखर बघितलं तर, खरोखर बघितल्यानंतर भ्रष्टाचार पैशामध्ये होत नाही. भ्रष्टाचार बाहेर दुनियादारीमध्ये होत नाही. लोक एक दुसऱ्यामध्ये भ्रष्टाचार करत नाहीत. भ्रष्टाचार तर आपल्या माइंड मध्येच होत असतो. तसंच आपण आपली गडबड कुठे झाली? की आपण दुखी आहोत तर कारण काय झालं? की बोले आपली गडबड अनादी काळापासून चालतच आलेली आहे. काय गडबड झाली? की जसा माझा जन्म झाला तसा तन उपजत अपनी उपजजान, की तसं मी काय समजलं की शरीर उत्पन्न झालं की मी उत्पन्न झालो. आणि तन नशत आपको नाशमान, की शरीराचा नाश झाला म्हणजे माझा नाश झाला, मी सुद्धा खतम झालो. पण आपण खतम होतो का? माझा कधी जन्म होतो का? बोले माझा जन्मच होत नाही, माझा नाशच होत नाही. तर शरीर बदलण्याने किंवा शरीर मिळाल्याने आपण उत्पन्नही होत नाही आणि आपला नाशही होत नाही. पण आपली मान्यताच गडबड होती म्हणून आपण दुखी होतो. ठीक. आणि मिथ्या चारित्र्य म्हणजे काय? की मिथ्या चारित्र्य म्हणजे आता ह्या मान्यतेसोबत, या ज्ञानासोबत जे काही आपण आचरण करणार, जे कोणती आपण क्रिया करणार, ती सगळी क्रिया मिथ्या चारित्र्य मध्ये येते. समजते? मिथ्या चारित्र्य मध्ये येणार. आणि याचे दोन भेद आपण बघितले होते. एक तर ग्रहित, दुसरं अग्रहित. अग्रहित म्हणजे अनादी काळापासून जे चालत आलेले, जे कोणी शिकवलेलं नाहीये, जे कोणाला शिकवावं लागत नाही. काय शिकवावं लागत नाही? की हे शरीर मी आहे. असं कोणी शिकवलं तुम्हाला? हे तुमचंच शरीर आहे, हे नाक तुमचंच आहे, असं कोणी शिकवलं? कुणीच नाही. शिकवतो का आपण? आपण तर काय शिकवतो की याला नोज म्हणतात. शिकवतो की नाही? आपण काय हे शिकवलं का की हे नाक तुमचंच आहे, हे कान तुमचंच आहे, हे शरीर तुमचंच आहे, असं शिकवलं का? बोले हे शिकवलं नाही. हे कोणी कोणाला शिकवत नाही. हे अनादी काळापासून आपलं कंटिन्यू चालत आले. ही मान्यता, हे संस्कार आपल्यामध्ये पहिल्यापासूनच आहेत. हे कोणी सांगत नाही. याची क्लास वगैरे लावावी लागत नाही. क्लास तर कशाची लावावी लागते? की भेद विज्ञानची क्लास लावावी लागते. हे समजावून सांगावं लागतं की बेटा तुम्ही हे नाहीयेत. जे दिसतंय ते तुमचं नाहीये, जे दिसत आहे ते तुम्ही नाहीयेत. आपण तर कोण आहेत? की त्याच्यापेक्षा एक वेगळेच असा कुठला तरी पदार्थ आहे की जो आतमध्ये बसलेला आहे, जो दिसत नाही. म्हणून आपण असं समजतो की अरे हे तर नाहीच आहे, हे तर मी नाहीच आहे. पण असं नाहीये. तो तत्वच मी आहे आणि तोच मी तिकडून सुद्धा आलो. अनादी काळापासून कुठे सगळीकडे भटकत आहे. तर कोण भटकत आहे? की तो जीवच भटकत आहे. शरीर येतं का सोबत? की शरीर सोबत येणार नाही. शरीर तर कुठपर्यंत साथ देतं? शरीर कुठपर्यंत साथ देणार? मरघट तक परिवारा, मरघट पर्यंत साथ देत. त्याच्या समोर साथ देणार आहे का? त्याच्या समोर आपल्याला साथ देणार नाही. ठीक. तर इथे काय सांगितलं की बोले स्वतःच मिथ्या दर्शन, स्वतःच मिथ्या ज्ञान आणि स्वतःच मिथ्या चारित्र्य हे आपल्या दुःखाचं मूल कारण बनतं. दुसरं काही सुद्धा नाही. स्वतःचीच मान्यता, स्वतःच ज्ञान आणि स्वतःच विपरीत आचरण हे आपल्या दुःखाचे मूल कारण आहेत. तुम्ही दुनियादारीमध्ये बघू शकता की बाहेर आपण बघतो तर बाहेर मला कोणी सुद्धा कारण दिसत नाही. हे सगळे छोटमोठ कारण आहेत. यांनी मला मारलं म्हणून मी दुःखी आहे, यांनी मला हे दिलं नाही म्हणून मी दुःखी आहे, यांनी मला असं केलं म्हणून मी दुःखी आहे. याच्यात काही दम नाहीये. याच्यात दम आहे का काही? की शरीरावर फोड आला म्हणून मी दुःखी झालो, शरीरावरचा फोड गेला म्हणून मी सुखी झालो. हे काय कारण आहे? हे कारण आहे का? हे काही सुद्धा कारण नाहीये. असली कारण तर आपल्या आतमध्ये लपलेलं आहे. आणि हे प्रॅक्टिकल करून बघायचे तुम्ही. प्रॅक्टिकल करून बघितल्यानंतर आपल्याला आपोआप समजत जाणार. ठीक. तर हे दुसऱ्या ढालमध्ये आपण बघितलं. आता तिसऱ्या ढालीमध्ये आपल्याला याच्यापासून मुक्त होण्याचा उपाय सांगत होते. काय सांगत होते?
की मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्यापासून मुक्त कसं व्हायचं. सर्वांना सुख पाहिजे हे तर पक्क झालं, तर सुखी कसं व्हायचं, सुखी होण्याचा उपाय काय. तर सुखी होण्याचा उपाय आपल्याला तिसऱ्या ढालीमध्ये सांगत होते. काय काय सांगितलं आतापर्यंत. एक छंद आपला झाला होता, तो छंद एकदा परत आपल्याला वाचायचा आहे, त्याचं एकदा रिव्हिजन करायचंय, मग आपल्याला समोर जायचं. ठीक आहे, सर्वांनी एक साथ बोलायचे. तिसरी ढाल सम्यक दर्शनचं स्वरूप आणि त्याची महिमा काय असते. सम्यक दर्शन ते आपल्याला आता सांगणार आहे. ठीक, बोलायचं सर्वांनी एक साथ. आत्म को आत्म को हित है सुख सो सुख, आकुलता बिन कहिए, आकुलता शिव माहिनता ते, शिव मग लाग्यो चाहिए। सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो, जो सत्यारथ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो. काय सांगितलं, खूप सुंदर लाईन सांगितल्या. सगळ्या संसारी जीवांचं काय उद्देश आहे, काय पाहिजे त्यांना. सगळ्या जीवांना काय हवं आहे, कशाची इच्छा ठेवतात ते. आत्माचं हित कशामध्ये आहे, प्रत्येक आत्म्याचं हित कशामध्ये आहे, माझं हित कशामध्ये. तर काय सांगितलं की आत्म को हित हे सुख, आत्माचं हित कशामध्ये, की सुख प्राप्तीमध्ये आहे. कशामध्ये आहे, सुख प्राप्तीमध्ये. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही पाहिजे. काय पाहिजे दुसरं तुम्हाला, दुसरी कशाची इच्छा आहे का, आहे कशाची इच्छा. पैसे कशासाठी पाहिजे, सुखी व्हायला पाहिजे. गाडी घोडी कशासाठी पाहिजे, सुखी होण्यासाठी पाहिजे. झोपणं कशासाठी पाहिजे, सुखी होण्यासाठी पाहिजे. खायला प्यायला कशासाठी पाहिजे, सुखी होण्यासाठी पाहिजे. फिरायला जाता तुम्ही कशासाठी जाता, मजा आली पाहिजे. करतो की नाही करत. कपडे आणता तुम्ही कशासाठी, सुखी होण्यासाठी. नटाखटी करता कशासाठी, सुखी होण्यासाठी. लग्नात जाता कशासाठी, सुखी होण्यासाठी. मंदिर मध्ये जातो आपण, पूजन वगैरे करतो कशासाठी, पंडितजी चांगलं वाटतं. चांगलं वाटणं म्हणजे काय, चांगलं वाटणं म्हणजे सुख पाहिजे आपल्याला. अजून काय पाहिजे असं सांगा मला. अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण दुखी होण्यासाठी करतो, अशी कोणती गोष्ट आहे का. अशी कोणतीच गोष्ट नाहीये. प्रत्येक जाग्यावरती, प्रत्येक एक काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंड मध्ये एकच गोष्ट पाहिजे असते. काय, सुख चाहे दुःख ते भयवंत. पहिल्या ढालचा जो छंद वाचला होता ना आपण, की सुख पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाही पाहिजे. आपलीच गोष्ट नाहीये. प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, तिर्यंच असो, नारकी असो, देव असो, सर्व जीवांना काय पाहिजे, सुखच पाहिजे. त्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाही पाहिजे. म्हणून पंडित दौलतरामजींनी काय लिहिले ते, की आत्माचं हित कशामध्ये, की सुख प्राप्तीमध्ये आहे. ठीक, आत्माचं हित कशामध्ये, सुख प्राप्तीमध्ये. तर मग आपल्याला सुख कुठे मिळणार, कसं सुख पाहिजे आपल्याला, किती सुख पाहिजे, सुख कशास म्हणतात, हे पहिले आपल्याला लक्षात घ्यायचे. सुख कशास म्हणतात, तर काय सांगितलं, जो सुख आकुलता बिन कहिये. ते सुख कशामध्ये आहे, त्या सुखची डेफिनेशन काय, ते सुख म्हणजे काय, की बोले आकुलता बिन कहिये, की सो सुख म्हणजे की ते सुख कसं असतं, की आकुलता रहित असणार. की जे आकुलता रहित आहे बोलतात तेच खरं सुख आहे. आणि जिथे आकुलता आहे बोले तिथे सुख आहे का, सुख नाही. जर तुम्हाला पूजन करताना आकुलता होत असेल तर तिथे सुख आहे का. पूजन करताना वाटत असेल यार चला यार बस झालं, आता डोकंच खराब झालं, आता भूकच लागली, आता जायचंच आहे, जर असं वाटत असेल तर तिथे सुख आहे का, नाहीये. अभिषेक करत असताना सकाळी धोती दुपट्टा घालून उभा राहिलेले आहेत, तुमच्यापैकी तर कोणी नसणार, तर काय आता गरबीस होतंय, आता सगळं धोती दुपट्टा ओला झाला, तर तिथे आकुलता आहे की नाही. आता टेन्शन चालू झालं की अरे लेट झालं, लवकर जायचंय, तिथे दुःख आहे की नाही, तिथे आकुलता आहे की नाही, तिथे सुद्धा आकुलता चालू आहे. एसी मध्ये बसल्यानंतर आकुलता होते की नाही होत, तिथे सुद्धा आकुलता होते. फॅन खाली बसल्यानंतर आकुलता होते की नाही होत, सगळीकडे आकुलता होते. तर जिथे जिथे आकुलता आहे, आकुलता म्हणजे चिंता, आकुलता म्हणजे टेन्शन, आकुलता म्हणजे अरे आता नको असं जे वाटत राहतं ना, कंटिन्यू आपल्याला टेन्शन, काही ना काही जिथे मजा येत नाही
जिथे मजा येत नाही तिथे समजून घ्यायचं की समजायचं हे आकुलता आहे. आणि आकुलता म्हणजे दुःख. आकुलता म्हणजे दुःख. हे आकुलता हे दुःखाचं डेफिनेशन आहे. दुःखाचे डेफिनेशन काय आहे? दुःख कशास म्हणतात? बोले आकुलताला दुःख म्हणतात. आणि निराकुलता, निर लागला ना समोर, निर उपसर्ग लागला, तर निर उपसर्ग लागला, निरचा अर्थ होतो रहित. रहित, निरचा अर्थ काय होणार? रहित होणार. आणि आकुलता, निर आकुलता म्हणजे आकुलता रहित जे असतं त्याला म्हणतात सुख. त्याला काय म्हणतात? सुख म्हणतात. आणि असं सुख आपल्याला पाहिजे. अशा सुखाची आपल्याला प्राप्ती करायची आहे की ज्या सुखानंतर परत दुःख कधीच येणार नाही, परत दुःख मिळणार नाही. असं आपल्याला सुख पाहिजे. की असं पाहिजे तुम्हाला की थोड्या वेळ सुख परत दुःख, थोड्या वेळ सुख परत दुःख, असं पाहिजे का? बोले असं नाही पाहिजे. वह सुख सदा ही त्याज्य रे, पश्चात जिसके दुःख भरा. हे असं सुख सदा त्याज्य असतं, त्याला सुख तर म्हणतच नाही. ठीक आहे, तर मग असं पूर्ण निराकुल सुख कुठे मिळणार? प्रश्न तर हा होता. कुठे आहे असं पूर्ण निराकुल सुख? मोक्षामध्ये. कुठे आहे? तर लिहिले आकुलता शिव माहीन ताते, की आकुलता मोक्ष मध्ये नाहीये. मोक्ष मध्ये आहे का आकुलता? बोले एक मात्र अशी जागा आहे की जिथे आकुलता बिलकुल नाही. जगातील, पूर्ण जगातील एक मात्र जागा अशी आहे की जिथे बिलकुल आकुलता होत नाही. अमेरिकेत आकुलता होते की नाही होत? होते. त्यात काय दम आहे? समोशरणमध्ये आकुलता होते की नाही होत? होते. समोशरणमध्ये होते की नाही होत? होते. होते नाही होत? होते. 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 समोशरणमध्ये सुद्धा खूप आकुलता असते. कशा कशाची आकुलता असते? की आजूबाजूला खूप सुंदर 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 गार्डन, बगीचे बनलेले आहेत. सगळ्या झाडांना चारी ऋतूतील फळ लागलेले आहेत. अरे हे बघू की ते बघू, की भगवानकडे जाऊ की ह्याच्याकडे जाऊ, की त्यांना ऐकू. भगवान परत वेगळंच काहीतरी सांगतात की तुझं समोर जाऊन असं होणार आहे. आता त्याचं टेन्शन घेऊन बसला. होतं की नाही होत? द्वारिका नगरी जळणार आहे सांगितलं. आता काय केलं? काय झालं आता? भगवानने तर जे होणार आहे ते सांगितलं की द्वारिका नगरी 12 वर्षानंतर जळून जाईल. मग सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतलं का? पॉझिटिव्ह नाही घेतलं. काही जण निगेटिव्ह सुद्धा झाले. काही जणांनी ती दारू बाहेर नेऊन टाकली. काही ते मुनिराज सुद्धा निघून गेले बाहेर. निघून गेले की नाही? समोशरण मध्ये बसून सुद्धा कंटिन्यू आकुलता होतीच होती. असं समजू नका की भगवानच्या दरबारमध्ये गेल्यानंतर आकुलता मिटून जाते. मिटण्याचा मार्ग ते सांगतात, परंतु मिटवावी कोणाला लागते? की आपल्यालाच मिटवावी लागते, आपल्याला संपवावी लागते. दुसरं कोणी संपवणार नाही. तर दुनियामध्ये, या जगामध्ये एक मात्र अशी जागा आहे की जिथे पूर्ण निराकुलता आहे. कोणती अशी जागा आहे? निज घर बिना विश्राम नाही, आज यह निश्चय हुआ. कुठे आहे पूर्ण निराकुलता? कुठे आहे पूर्ण आराम? कुठे मिळणार आहे आपल्याला? की बोले स्वतःच्या घरामध्ये. दुसऱ्याच्या घरामध्ये मिळतो का? दुसऱ्याच्या घरामध्ये आपण एवढं शांतपणे झोपू शकतो का जसं स्वतःच्या घरात झोपतो? दुसऱ्याच्या घरामध्ये आपण असं राहू शकतो का एकदम फिलिंग बेटर? असं राहू शकतो का? नाही राहू शकत. जसं आपण स्वतःच्या घरामध्ये असतो तसंच ते आपल्याला सांगत आहेत की हे जे घर दिसत आहे ते आपलं घर नाहीये. आपलं घर तर कुठे आहे? आपलं घर तर आपल्यामध्येच आहे. मी माझ्या घराला जर ओळखलं आणि जर माझ्यामध्येच मस्त राहिलो तरच मी सुखी होणार, नाहीतर मी दुःखीच राहणार. आणि समजतंय काय सांगितलं? क्षणिक हा? निराकुलता अनुभवायची असेल, क्षणिक निराकुलता, तर तसं हा? म्हणजे काय या पर्यायामध्ये अनुभवायचं असेल तर? क्षणिक निराकुलता अनुभव, पूर्ण क्षणिक निराकुलता अनुभव करायची असेल तर आता काय करायचं? या पर्यायामध्ये तर आता मोक्ष तर होणार नाही पंचम गतीमध्ये. तर काय करणार मग? की पंचम गतीमध्ये मोक्ष नाही होणार तर सम्यक दर्शन तर होतच ना. सम्यक दर्शन, एक समय मात्र आत्म्याचा अनुभव झाला तर त्याला म्हणतात सम्यक दर्शन. फक्त एक समय, एक समय मात्र जर आत्म्याचा अनुभव झाला तर त्याला म्हणतात सम्यक दर्शन. आणि कंटिन्यू 48 मिनिट जर आत्म्यामध्येच आपण मस्त राहिलो, मुनिराज ध्यान मध्ये मस्त असतात, तर केवळ ज्ञान होऊन जातं आणि मोक्षामध्ये विराजमान होतात.
तसंच आपल्याला सुद्धा जसं फक्त एक जसं समय बोलणं मात्र ते झालंय, अनुभव करू शकतो. हा? पूर्ण निराकुलता मोक्षामध्ये हम्म? ती तर म्हणजे प्राप्त अजून माहित नाही, पण म्हणजे समजा जर अनुभवायची असेल सध्याच्या कंडिशन मध्ये तर त्याला काय म्हणजे क्षणिक का होईना त्याला काय करायचं, हे चर्चा ऐकल्यानंतर आनंद होतो की नाही होत? होतो. चर्चा समजल्यानंतर आनंद होतो की नाही होत? एकदम शांती मिळते की नाही मिळत? की नाही? बरोबर आहे यार. वितरागता, सर्वज्ञता, हितोपदेशीपणा, बस हे आता हे ऐकल्यानंतरच आपल्याला एवढा आनंद होतो. जर ते अनुभव केल्यानंतर का आनंद होणार नाही? जर त्याचा अनुभव आपल्याला झाल्यानंतर का आनंद होणार नाही? आचार्य कुंद देव स्वतःने लिहिलं की मी स्वतः अनुभव केलेला आहे, मी स्वतः जाणलेला आहे, मी स्वतः अनुभव करून मगच सांगितलंय. मला कसा आत्मा दिसला, मला कसं आतमध्ये दिसलं, मला काय फिलिंग आली, या सर्व गोष्टी त्यांनी अनुभव केल्या आणि मगच त्यांनी सांगितलं. त्याच्याशिवाय दुसरी काही गोष्ट सांगितलेली नाहीये. तसंच आपण सुद्धा अनुभव करू शकतो. आपल्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे. आपण सुद्धा फक्त काम काय करायचंय ते आता दुसऱ्या छंदामध्ये आपल्याला सांगणार आहेत, की असं काय काम करणार आपण की ज्याने आपल्याला सुद्धा आत्म अनुभव होऊ शकतो. समजते? चला आता दुसरा पॉइंट. असं सुख कुठे आहे? पूर्ण निराकुल सुख कुठे आहे? बोले मोक्षामध्ये आहे. म्हणून काय करायचं की शिव मग लाग्यो चाहिए, की मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे म्हणजे काय? की सुखी होण्याच्या मार्गावर लागलं पाहिजे. सर्वांना सुखी व्हायचंय, बरोबर? सुखी होणे हे सर्वांचं लक्ष आहे. मग सुखी व्हायचंच आहे तर मार्ग चुकीचे का पकडले आपण? मार्ग चुकीचे पकडलेत. चुकीच्या मार्गावर आपण चालत चाललेलो आहे. म्हणून इथे सांगत आहेत की मोक्ष मार्गावर लागलं पाहिजे. मोक्ष मार्गावर लागणं म्हणजे आता मोक्ष काढून टाका, नाही मोक्षाला जायचं नाही. मोक्ष म्हणलं की सगळ्यांना असं वाटतं नको नको. मोक्षांना कोणाला जायची इच्छा नसते, मला माहितीये. आता काय करायचं? बोले मोक्षाच्या जागेवरती सुख लावून टाका. काय करा? सुख लावून टाका. की सुख मग लाग्यो चाहिए, की सुख प्राप्तीसाठी आपल्याला लागलं पाहिजे. सगळे लागलेले तर आहेतच. कोणी असं नाहीये की जो दुःखी होण्यासाठी लागलेला आहे. सगळे सुखी होण्यासाठी लागलेले आहेत. इकडे गेलो तर सुखी, तिकडे गेलो तर सुखी, हे केलं तर सुखी, हे केलं तर सुखी. सगळे काम करून बसलो आपण. कोणतं काम असं राहिलंय की सुखी होण्याच्या नावाखाली नाही केलं? कोणतं काम असं राहिले सांगा? सगळं खाऊन बसलो, सगळं पिऊन बसलो, सगळे झोपून बसलो, सगळीकडे घुमून फिरून बसलो, एसीत बसलो, फॅन मध्ये बसलो, कूलर मध्ये बसलो, अजून कुठे कुठे नाही गेलो, सगळीकडे जाऊन बसलो. सगळे काम केले की नाही केले? कशासाठी केले? की सुखी होण्याच्या नावाखाली आपण सगळे काम केले. आता पंडित दौलतरामजी आपल्याला काय सांगत आहे? बोले एक काम अजून करून बघा तुम्ही. कोणतं काम करून बघा? जिनवानी आपल्याला काय सांगते? बोले जिनवानी सांगते फक्त एक काम तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला सुख नाही मिळालं परत येऊ नका. आणि असं होणार नाही की त्याला सुख मिळणारच नाही. असं होणारच नाही की त्याला सुखाची अनुभूती होणारच नाही. का? कारण की सुख जिथे आहे ते तिथूनच मिळणार. म्हणून आपल्याला तिथे जाण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला इथे सांगत आहेत. शिव मग लाग्यो चाहिए, म्हणजे मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. सुखी होण्याच्या मार्गावर लागलं पाहिजे. तर कोणता आहे सुखी होण्याचा मार्ग? काय आहे सुखी होण्याचा मार्ग? बोले सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. शिव मग सो दुविध विचारो, की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हा सुखी होण्याचा मार्ग आहे. हा कशाचा मार्ग आहे? हा सुखी होण्याचा मार्ग आहे. आणि मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र बोले दुखी होण्याचा मार्ग आहे. हे दोघेही मार्ग कुठे असतात? कुठे असतात? मुंबईहून जाते का प्लेन इथे? नाही जात. आत्म्यामध्ये. हे सगळे मार्ग आपल्यामध्येच आहेत. आत्म्यामध्ये. कुठे आहेत? आपल्यामध्येच आहेत, बाहेर नाही. शरीर मध्ये सुद्धा नाही. मिथ्या दर्शन, ज्ञान, चारित्र सुद्धा मध्येच आहे आणि सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र सुद्धा आपल्यामध्येच आहे. बाहेरून कुठेही येणार नाही. फक्त त्याला ओळखायचंय आणि त्याला प्रगट करायचं, बस. बाकी दुसरं काही करायचं नाहीये. ठीक. तर मग मोक्ष मार्ग दोन प्रकार. मोक्ष मार्ग तर एकच आहे, मोक्ष सुद्धा एकच आहे. फक्त सांगण्याचे दोन प्रकार असतात. बोलतात एक निश्चय मार्ग आहे, एक व्यवहार मार्ग आहे. निश्चय मार्ग आणि व्यवहार मार्ग हे समजलं होतं तुम्हाला? निश्चय म्हणजे
एकदम खरोखर निश्चय म्हणजे की ज्या मार्गावर चालल्यानंतर तुम्ही पोहोचणारच, त्याला काय म्हणतात? त्याला निश्चय मार्ग म्हणतात. आणि व्यवहार मार्ग म्हणजे तो निश्चय पर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकारी आहे. निश्चय पर्यंत पोहोचण्यासाठी, तिथपर्यंत एकदा पोहोचण्यासाठी आपल्याला कार्यकारी आहे. मला सांगा, पुण्यामधून तुम्हाला बाहेर निघायचंय किंवा औरंगाबाद मधून, मुंबई मधून तुम्हाला बाहेर निघायचंय. कुठे जायचंय? दिल्लीला जायचंय. दिल्लीला जायचंय तर झंझट केव्हा असते, सगळे प्रॉब्लेम्स केव्हा असतात? एकदा हायवे लागला तर हायवेला लागल्यानंतर प्रॉब्लेम्स असतात की हायवे पर्यंत पोहोचूस तर प्रॉब्लेम्स असतात? हायवे पर्यंत पोहोचूस तर प्रॉब्लेम असतात की हायवे लागल्यानंतर प्रॉब्लेम असतात? केव्हा प्रॉब्लेम असतात? कुठपर्यंत जाऊस तर प्रॉब्लेम असतात? म्हणजे कोणता मार्ग असा खडतर वाटतो आपल्याला की अरे यार हायवे पर्यंत पोहोचूस तर थोडीशी प्रॉब्लेम आहे, एकदा पोहोचलं की आपण काय समजतो, बस आता तर पोहोचलो आपण दिल्लीला. हायवे लागला म्हणजे काय फिलिंग येते की आपण तर पोहोचलो आता. तसंच आपल्याला इथे सांगत आहेत की हे जे हायवे आहे तो निश्चय मार्ग आहे, आणि त्या निश्चय मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी हे जे गावामध्ये आपण इकडे तिकडे फिरकत आहोत ना, इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी ऐकत आहोत, हे करणं ते करणं, पूजन करणं, अभिषेक करणं, स्वाध्याय करणं, हे करणं ते करणं, हे सगळ्या गोष्टी आपल्या चालू आहेत. बोलतात हे व्यवहार मार्ग आहे. आणि हे मार्ग कुठपर्यंत पोहोचण्यासाठी आहे की मुनिराज जे ध्यान अवस्थेमध्ये बसलेले असतात त्या ध्यान अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. बोले तिथपर्यंत एकदा पोहोचलो की हे सगळं सुटून जातं, हे सगळं खतम होणार, याची काही सुद्धा आवश्यकता नाहीये. ठीक, तर आता दोन प्रकारचा मार्ग सांगितला, एक तर निश्चय मार्ग आणि एक व्यवहार मार्ग. दोन्ही मोक्ष मार्गांची चर्चा आपल्याला आता सुरू करायची. ठीक, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं होतं. आता काही प्रश्न आहे कोणाला? काही प्रश्न असेल तर विचारायचंय, नाहीतर समोरच्या छंदामध्ये आपण खूप सुंदर चर्चा करणार आहेत. आता सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याची चर्चा होणार आहे आणि निश्चय मार्गाची चर्चा होणार आहे. निश्चय मार्ग जास्त मोठा नाहीये, हे मार्ग तर एकदम सगळ्यांच्या डोक्यामध्ये असा पॅक झाला पाहिजे. एकदम रात्री 12 वाजता जरी उठवलं तरी आपल्याला सांगता आला पाहिजे की निश्चय मोक्ष मार्ग काय आहे, कंटिन्यू आपल्या डोक्यामध्ये फिरला पाहिजे. काय आहे निश्चय मोक्ष मार्ग? त्या अगोदर काही प्रश्न असेल तर विचारायचे. आतापर्यंत जे काही झालं आपलं त्याच्यामध्ये काय समजलं नाही हे विचारायचंय, नाहीतर मग आपण आता समोर जाणार आहे. झाले सर्वांना क्लिअर? व्हिडिओ ऑन करा, परत व्हिडिओ बंद केले. व्हिडिओ ऑन करा. 2 मिनिटं मी करते चालू. सांगा, चला काही प्रश्न आहे? नाहीये? नाही प्रश्न नाही. नाहीये? नाही तुम्हाला नसेल तर मला खूप प्रश्न होतात, मी विचारायला तयारच आहे. विचारा. तुम्हाला नसेल तर मी विचारतो, मग मला उत्तर सांगा. काय करणार? विचारा प्रश्न विचारा. मी विचारू? हा, म्हणजे तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे? हा, आम्हाला किती नाही एवढा कॉन्फिडन्स, किती एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणजे समजलेला आहे थोडस. ठीक आहे, आता राहू द्या तेवढाच. आता आपण समोरच्या क्लासमध्ये विचारतो मी प्रश्न, तुम्ही थोडस समजून घ्या. आता आपल्याला निश्चय सम्यक दर्शनचं स्वरूप काय, निश्चय मोक्ष मार्ग काय हे आपल्याला समजायचं. ओके, कशास म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग? हे बघा, हे तर सर्वांना करावंच लागणार. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर या 3 लाईन आपल्याला एकदम पक्क्या आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या आहेत. आता जे लाईन आपण बोलणार आहेत, माईक बंद करा सगळ्यांनी. आता ज्या लाईन आपण बोलणार आहेत त्या सर्वांच्या दिलोदिमाग मध्ये एकदम पॅक झाल्या पाहिजेत की याच्याशिवाय सुखी होण्याचा मार्ग सगळ्या दुनियामध्ये दुसरा कुठलाच नाहीये, कुठलाच मार्ग नाहीये. याच्याशिवाय मोक्षाला जाण्याचा मार्ग दुसरा कुठलाच नाहीये. कोणता आहे तो? ते बघा, आता खाली लिहिलं, निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र का स्वरूप इस प्रकार बताते हैं. हे सुखी होण्याचा मार्ग आहे. तर वाचायचे आपल्याला सर्वांना, एक साथ सर्वांनी बोलायचे. एक खूप सुंदर लाईन आहेत, वाचायचे सर्वांना एक साथ. परिद्रव्य न ते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला है, आप रूप को जान पनो सो सम्यक ज्ञान कला है,
आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मोक्ष मग सुनिए, हेतु नियत को होई. काय सांगितलं? किती सुंदर लाईन सांगितल्या. सम्यक दर्शन कशास म्हणतात? निश्चय मोक्ष मार्ग काय आहे? सुखी व्हायचंय तर काय करायचं? बोले एक काम करायचं सर्वांनी अगोदर. काय करणार? बोले परद्रव्यन ते भिन्न, परद्रव्यांपासून भिन्न. भिन्न म्हणजे वेगळं करायचंय. कुणाला वेगळं करायचंय? परद्रव्यांपासून कुणाला वेगळं करायचंय? की बोले आप में. आप म्हणजे कोण? आप म्हणजे कोण? आप म्हणजे आप. आप स्वतः म्हणजे आत्मा आणि समोरचा. शरीर. स्वतः आप म्हणजे कोण? आत्मा आणि शरीर. आत्मा आप शरीरापासून म्हणजे वेगळं करायचं. समोरचा नाही. आप म्हणजे दुसरा नाही. आप म्हणजे शरीर नाही. आप म्हणजे आप्पा. आप्पा म्हणजे आत्मा. आप्पा म्हणजे आत्मा. आप्पा सो परमप्पा म्हणतो ना आपण. प्राकृत मध्ये गाथा आहे, आप्पा सो परमत्ता. तर काय सांगितलं की आप म्हणजे आप. आप म्हणजे मी स्वतः. मी स्वतः म्हणजे जीव. मी स्वतः म्हणजे मी आत्मा. आणि काय करायचंय आपल्याला? की रुची सम्यक्त्व भला आहे, की आपल्या आत्म्याची रुची लागणं, आपल्या आत्म्याची आवड लागणं, आपल्या आत्म्याची एकदा समज निर्माण होणं, आपण स्वतःला जीव समजणं, याला म्हणतात सम्यक दर्शन. याला काय म्हणतात? सम्यक दर्शन म्हणतात. बघा काय लिहिलं. परद्रव्यन ते. परद्रव्यांपासून. परद्रव्यांपासून. आता परद्रव्यांमध्ये काय काय पकडायचं हे आपल्याला समजायचंय. परद्रव्य म्हणजे काय? परद्रव्यांमध्ये काय काय येणार? काय काय येणार परद्रव्यांमध्ये? परद्रव्य म्हणजे काय आपण समजलं होतं. परद्रव्य कशास म्हणतात? 3 पॉइंट आपण समजले होते. परद्रव्य म्हणजे काय? द्रव्य कर्म, भावकर्म नो कर्म. कर्म आणि नो कर्म. द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म याला म्हणतात परद्रव्य. याला काय म्हणणार? परद्रव्य. किंवा आपण असं समजू शकतो की जीव तत्वाला सोडून बाकी जेवढे आहे ते सगळे परद्रव्यामध्ये येतात. परंतु असं म्हणण्यापेक्षा या 3 गोष्टी आपण म्हणू शकतो की द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म हे परद्रव्य आहे. आता काय आहे हे द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म? कशास म्हणतात द्रव्य कर्म? कशास म्हणतात भाव कर्म? कशास म्हणतात नो कर्म? खूप जण नवीन आहेत, खूप जणांना माहितच नाहीये. कशास म्हणतात द्रव्य कर्म? पहिला पॉइंट, नो कर्म कशास म्हणतात? नो कर्म म्हणजे काय? नो कर्म म्हणजे काय? नो म्हणजे किंचित. नो म्हणजे किंचित आणि कर्म म्हणजे कर्म. की जे किंचित कर्म आहे त्याला नो कर्म म्हणतात. म्हणजे की शरीर आणि बाकीचे बाहेरचे जेवढे पदार्थ आहेत, मग ते आपले घर असो, दार असो, गाडी असो, बंगला असो, सगळे बाकीचे जेवढे शरीराला पकडून आपलं शरीरच नो कर्म आहे. शरीरच नो कर्मामध्ये येतं. तर शरीर आणि बाकीचे बाहेरचे जेवढे पदार्थ आहेत ते सर्व नो कर्मामध्ये येतात. आता मी तर आहे जीव, तर माझ्यासाठी तुम्ही सुद्धा नो कर्मामध्ये येणार. माझ्यासाठी सीमा भाभी पण नो कर्म आहे. माझ्यासाठी ते सुद्धा नो कर्म आहेत आणि त्यांच्यासाठी मी सुद्धा नो कर्म आहे. माझ्यासाठी भगवान नो कर्म आहेत की नाही? हा नो कर्म आहेत. भगवान नो सुद्धा कर्म. नो कर्म आहेत. ते सुद्धा नो कर्म मध्ये येतात. जिनवानी सुद्धा नो कर्म आहे. आपले मुळं बाळ जे काही असतात ते सगळे ते सुद्धा नो कर्म मध्ये येणार. ते सुद्धा बाहेरचेच आहेत ना. बोले हे शरीरच आपलं नाहीये, तर शरीरच नो कर्मामध्ये जातं, तर बाकीचे सगळे पदार्थ नो कर्मामध्ये गेले. तर या नो कर्मापासून मी भिन्न आहे. हे पॉइंट समजलं की नाही? पैसे नो कर्मामध्ये गेले, गाडी घोडा बंगला हे सगळं गेलं नो कर्मामध्ये. बाकीचं सगळंच गेलं. आता शरीरच आपण काढून दिलं तर बाकीचे सगळं नो कर्मामध्ये गेलं. ठीक. दुसरा पॉइंट, दुसरा आहे द्रव्य कर्म.
द्रव्य कर्म कशास म्हणतात? द्रव्य कर्म कशास म्हणतात? आपल्या सर्वांना हे तर माहिती आहे की आपण चांगले काम केले किंवा वाईट काम केले, तर चांगले काम आणि वाईट काम केल्यानंतर वाईट परिणाम किंवा चांगले परिणाम केल्यानंतर आपल्याला शुभ अशुभ कर्मांचा बंध होत असतो, पुण्य आणि पाप रूप कर्मांचा बंध होत असतो. ही गोष्ट आपल्याला क्लिअर आहे सर्वांना की कर्म बंधतात, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. या गोष्टींवर सर्वांचा विश्वास आहे की चांगले काम केले पाहिजे, चांगल्या कर्मांचा बंध केला पाहिजे, पुण्य कर्माचा उदय, माझ्या पाप कर्माचा उदय बोलताना सगळे बोलत असतात. पण माहित आहे का आपल्याला की पुण्य कर्म आणि पाप कर्म म्हणजे काय? की जे आपल्याला कंटिन्यू बंद होते. कंटिन्यू आपल्या मनामध्ये शुभ अशुभ परिणाम चालत असतात. चांगले विचार चालत असतात किंवा वाईट विचार चालत असतात. चांगले परिणाम आपण करत असतो किंवा वाईट परिणाम करत असतो. चांगले भाव आपले होत असतात किंवा वाईट भाव आपले होत असतात. तर जसे आपले भाव होतात त्यानुसार आपल्याला कर्म बंधत असतात. काय बंधत असतात? कर्माचा बंध आपल्याला होत असतो. तर कर्माचा बंध दोन प्रकारे होतो, एक तर पुण्य कर्मांचा बंध, एक पाप कर्मांचा बंध. ठीक आहे. आणि त्या कर्मांना आपल्या इथे किती संख्या आहे त्या कर्मांची? त्या कर्मांची संख्या आहे 8 प्रकारचे कर्म असतात. किती प्रकारचे कर्म असतात? 8 प्रकारचे कर्म असतात, जे आपण म्हणतो ना आश्रव येत आहेत, आश्रव आणि बंध. तर 8 प्रकारचे कर्म कोणकोणते आहेत? बोले ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र आणि अंतराय. हे 8 प्रकारचे कर्म आहेत ना. तर हे 8 प्रकारचे कर्म हे जातात द्रव्य कर्मामध्ये. हे कशामध्ये जातात? द्रव्य कर्मामध्ये. यांचं स्वरूप आपण समजू आता. यांचं स्वरूप आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये समजायचं आहे, तर ते आपण समजणार आहे. ठीक आहे. तर हे 8 प्रकारचे कर्म जे आपल्याला कंटिन्यू बंधत आहेत त्याला म्हणतात द्रव्य कर्म. बोले ते आपले आहेत का? आपण म्हणतो ना मेल्यानंतर कर्म तुमच्या सोबत जाणार आहेत. कर्म तुमच्या सोबत जाणार आहेत म्हणजे कर्म आपले असतील. कर्मच मी असेल. बोले कर्म सुद्धा मी नाहीये, ते सुद्धा बाहेरून आलेले. ते सुद्धा कुठून आलेले? बाहेरून आलेले. मी परिणाम केले म्हणून ते बाहेरून आलं. समजतंय? ते सुद्धा माझं परमनंट नाहीये, तर ते सुद्धा बाहेरून आलेलं आहे. म्हणून द्रव्य कर्म सुद्धा परद्रव्यामध्ये जाणार. आणि तिसरा पॉइंट, हे तर गजब करून टाकलं, भाव कर्म सुद्धा. भाव कर्म म्हणजे, भाव कर्माचा अर्थ काय होतो? भाव कर्म म्हणजे काय? बोले आपल्या मनामध्ये, आपल्या परिणामामध्ये जे काही भाव चांगले वाईट उत्पन्न होत परिणाम. असतात, की क्रोध करण्याचे भाव, मान करण्याचे भाव, मायाचारी करण्याचे भाव, लोभ करण्याचे भाव किंवा शुभ भाव, अशुभ भाव, पूजन करण्याचे भाव, स्वाध्याय करण्याचे भाव, अजून व्रत करण्याचे भाव, नियम करण्याचे भाव, दान देण्याचे भाव, हे कोणाचे आहेत? हे तर मी असणार ना. आत्म्याचेच आहेत. नाही, हे आहेत तर आत्म्याचेच, परंतु ह्याला सुद्धा परद्रव्यामध्ये टाकून दिलं. बोले हे सुद्धा माझे नाहीत. हे परमनंट आहेत का माझे? हे परमनंट राहतात का माझे? परमनंट नाही राहत. थोड्या वेळासाठी उत्पन्न होतात, परत खतम होऊन जातात. थोड्या वेळासाठी उत्पन्न होतात, परत खतम होऊन जातात. बोले जे थोड्या वेळासाठी उत्पन्न होतं आणि परत खतम होतं ते मी नाहीये. ते मी असू शकतो का? बोले ते मी नाहीये. समजते? म्हणून ज्याचे शुभ अशुभ भाव सुद्धा परद्रव्य आहेत, द्रव्य कर्म सुद्धा परद्रव्य आहेत आणि नो कर्म सुद्धा परद्रव्य आहेत. मग राहिलं काय आता? काय राहिलं? काय राहिलं? भगवान राहिले का? बोले भगवानला तर नो कर्मामध्ये टाकून दिलं आपण. भगवान सुद्धा कशामध्ये गेले? नो कर्मामध्ये गेले. बोले राहिलं कोण आता? बोले मी स्वतःच राहिलो. आता अजून कोण सुद्धा राहिलेलं नाहीये, फक्त आत्माच राहिला, फक्त जीवच राहिलो. आणि काय करायचं आता? बोले परद्रव्यनते भिन्न, परद्रव्यांपासून भिन्न, त्यांना भिन्न करून टाकायचं. यांना तर आपल्याला भिन्न करायचंय. कोणाकोणाला भिन्न केलं आपण? द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, घर दार गाडी बंगला मुलं बाळ हे तर सगळे भिन्न झालेत. आपले कर्म सुद्धा माझे नाहीयेत, हे शरीर सुद्धा माझं नाहीये. या शरीरापासून पूर्णपणे आपण भिन्न झालो. आणि आता कोणाचं श्रद्धान करायचंय? श्रद्धान, रुची करणं. रुची म्हणजे आवड, रुची म्हणजे आवड निर्माण करणं, रुची म्हणजे श्रद्धान उत्पन्न करणं. तर कोणाचं श्रद्धान करायचंय? की मी कोण आहे
की परद्रव्यांपासून पूर्णतः भिन्न मी तर एक जीव तत्व आहे. मी कोण आहे? मी तर जीव आहे. मी येताना सुद्धा एकटाच आलो होतो. काही सोबत आणलं होतं का? काही सुद्धा सोबत आणलं नाही. जाताना सुद्धा कसं जाणार? जाताना सुद्धा सो एकटाच जाणार. काही घेऊन जाणार आहे का सोबत? काही सुद्धा सोबत घेऊन जाणार नाही. तर मग मध्येच का आपण गोंधळ घालतो? मध्येच का गोंधळ घालतो की हे माझं हे माझं हे माझं हे माझं हे माझं माझं करण्यामध्येच आपण अनंत दुःखी आहोत. ही गोष्ट आपल्याला समजत नाही. समजते? ते सम्यक दर्शनची प्रक्रिया इथे सांगितली. सम्यक दर्शन कशाला म्हणतात? सम्यक दर्शन आपल्याला होऊ शकतं की नाही होऊ शकत? आता बसल्या बसल्या आपण सम्यक दृष्टी बनवू शकतो की नाही बनवू शकत? बनू शकतो. बनवू शकतो. काय करायचंय? काय करायचंय? कुठे जायचंय? काय करायचंय आपल्याला? हे शरीर व आत्मा बोले भिन्न काही समज. काही सुद्धा करायचं नाही. काही सुद्धा करायचं नाही. बाहेर आपल्याला कुठे काही उठापटक करायची नाहीये. कुणाला काही द्यायचं नाहीये, कुणाला काही घ्यायचं नाहीये, कुणाला काही पैसे द्यायचे नाही, कुणाकडून काही विकत आणायचं नाही, कुणाकडे जायची गरज नाहीये. इथे बसल्या बसल्या काय करायचंय? फक्त काय बदलायचंय? काय बदलवायचंय आपल्यामध्ये? की आपल्यामध्ये फक्त मान्यता बदलवायची. काय करायचंय? फक्त मान्यता बदलायची. काय मान्यता बदलायची आहे? की आतापर्यंत जे आपण या शरीराला आपण मी समजत होतो, बोलतात बस ती मान्यता आपल्याला खतम करायची. की हे शरीर मी नाहीये, मी तर एक जीव तत्व आहे. बोलतात जेव्हा आपली अशी मान्यता होऊन जाईल, तसं आपण सुखाच्या मार्गावर लागलो, तसं आपण मोक्षाच्या मार्गावर लागलो, तसं आपण सुखी व्हायला सुरुवात झाली. आता कोणी कितीही दुखी करण्याचा प्रयत्न केला तरी दुखी करू शकत नाही. हे मोक्ष मार्गाचा उपाय आहे. हे मुक्तीचा उपाय आहे. मुक्तीचा उपाय काय आहे? काय मुक्तीचा उपाय? खूप सिंपलचा उपाय. काय उपाय? एक स्टोरी येते ना, एक स्टोरी येते ना ती. एक तोता होता, एक पोपट होता. काय म्हणतात? पोपटच ना, पोपट होता. त्याला बांधून ठेवलेलं एका राजाने. राजाने त्याला बांधून ठेवलेलं, पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं. एका दिवशी त्यांच्या गावामध्ये एक मुनिराज आले. मुनिराज आले, राजा दर्शनासाठी गेला. राजा दर्शनासाठी जात असताना त्या पोपटाने त्या राजाला सांगितलं की राजा माझा सुद्धा एक प्रश्न कोणाला विचारून या, की त्या मुनिराजला विचारून या की मुक्तीचा उपाय काय? काय प्रश्न सांगितला पोपटाने? पोपटाने सांगितलं की विसरू नका राजासाहेब, विसरू नका. आणि काय प्रश्न विचारा मुनिराजांना? बोले मुक्तीचा उपाय काय? प्रश्न विचारा. राजा ठीक आहे बोलला, काही हरकत नाही. राजा गेले, दर्शन वगैरे केलं, प्रवचन वगैरे ऐकलं. ऐकल्यानंतर त्या मुनिराजांना विचारलं की मुनिराज मुक्तीचा उपाय काय? आमच्या इथे असा असा तोता आहे आणि तो विचारत आहे की मुक्तीचा उपाय काय? तर मुनिराजने काय केलं? बोले मुनिराज बस मस्त पडून राहिले आणि झोपी गेले. त्यांच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलंच नाही. काय केले? मस्त पडून राहिले आणि झोपी गेले. मुनिराज म्हणजे आपले मुनिराज नव्हते, साधू बाबा होते कुठले तरी. ठीक. तर ते काय केले? पडून राहिले आणि झोपी गेले. मग राजाने विचार केला की नाही, अरे यार काहीतरी प्रॉब्लेम आली असणार किंवा काहीतरी ध्यान कोणता कशाच तरी समय झाला असणार म्हणून ते गेलेले. तू आला घरी. घरी आल्यानंतर त्या तोत्याने विचारलं की काय झालं? तुम्ही विचारलं की नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर, की मुक्तीचा उपाय काय? तर राजा बोलले मी तर विचारलं, परंतु त्या मुनिराजने काही सांगितलं नाही. मुनिराजने काही उत्तर दिलं नाही बरोबर. ते काही बोललेच नाही मला. ते तर फक्त पडून राहिले. ते तर आपल्यामध्ये गेले आणि पडून राहिले. मग ते राजा गेला निघून. तो त्याला समजलं. ते जे पोपट होता त्याला समजलं. काय समजलं? की मुक्तीचा उपाय काय आहे. मग काय केलं त्यांनी? काय केलं त्यांनी? बोले तो सुद्धा सेम टू सेम पडून राहिला. काय केलं? तो सुद्धा सेम टू सेम पडून राहिला. आणि जसा पडून राहिला तसा आजूबाजूच्या शिपायांनी बघितलं की अरे तोता आता गेला. काय झालं? तोता आता गेला. हे पोपट आता संपला. आणि त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी दार उघडलं आणि तो तोता उडून गेला. काय झालं? तो पोपट उडून गेला. राजाला समजलं नाही, पण पोपटाला समजलं. काय समजलं? की मुक्तीचा उपाय काय? काय मुक्तीचा उपाय? बोले झंझट केल्या तर
मुक्ती होणार नाही. इकडे तिकडे भटकत राहिलो तर मुक्ती होणार नाही. इकडे तिकडे तोंड मारत राहिलो तर मुक्ती होणार नाही. काय करायचंय मुक्त होण्यासाठी? की बोले बस आपल्यामध्ये जायचंय, आपल्यामध्येच मस्त राहायचंय, तर मुक्ती आपोआप होणार. तसंच आपल्याला समजायचं आहे. त्या तोत्याला तर समजलं, आपल्याला समजलं की नाही समजलं? त्या मुनिराजने काय उपाय सांगितला? त्या राजाला तर काही समजलं नाही, त्या पोपटाला समजलं. आपल्याला काय समजलं? समजलं की नाही समजलं? काय समजलं? थोडासा उपाय समजला की नाही समजला? बोले बाहेर तोंड मारून काहीही फायदा होणार नाही. आत्म्यात जर आपल्याला मुक्ती आपल्यामध्ये प्राप्ती करायची असेल, हा आपल्यामध्ये राहण्यातच मुक्ती आहे. आत्म्यात, आपल्या आत्म्यात लीन. हा आपल्यामध्येच मस्त राहिलो तरच आपल्याला मुक्ती होऊ शकते. आणि आपले मुनिराज तेच काम करतात, दुसरं काहीही काम करत नाहीत. आपण प्रॅक्टिकल बघू शकतो. जंगलमध्ये जाऊन काय करतात मुनिराज? प्राण्यांसोबत खेळत बसतात का? काय करतात? प्राण्यांसोबत खेळण्यासाठी जातात जंगलमध्ये? नाही जात. कशासाठी जातात? ध्यानमध्ये मग्न असतात. आता ते असे ध्यानमध्ये मग्न होतात, असे ध्यानमध्ये मग्न होतात की त्यांना बाहेर कोणी मारलं जरी, कोणी खाल्लं जरी, तरी काही फरक पडत नाही. किती ऊन पडलेले, कोणी ते बेल चढले अंगावरती, तरी काही सुद्धा फरक पडत नाही. त्यांना कशाचीच भीती नसते, काही सुद्धा फरक त्यांच्यामध्ये. आणि ते असे आत्ममध्ये लीन होतात, असे आत्मध्यानमध्ये लीन होतात आणि मुक्तीची प्राप्ती करून घेतात. तर आपल्याला सुद्धा इथे काय सांगत आहेत? निश्चय मोक्ष मार्ग सांगितला. परद्रव्यनते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला आहे. सम्यक्त्व, सम्यक्त्व म्हणजे मोक्ष महलची प्रथम सीडी. सम्यक्त्व म्हणजे मोक्ष महलची प्रथम सीडी. आणि कशास म्हणतात सम्यक दर्शन? की बोले परद्रव्यांपासून भिन्न आपल्या आपचीच रुची लागणं. मीच जीव आहे, दुसरं कोणी सुद्धा जीव नाहीये. आपण बाहेरच्या जीवांना वाचवण्याचा प्रयत्न तर खूप करतो. पाण्यामध्ये जीव आहेत त्याला वाचवा, मुंग्या आहेत मुंग्यांना वाचवा, हे प्राणी मरत आहे याला वाचवा, हे प्राणी मरत आहे त्याला वाचवा. अरे हे किती मरत आहे, हे जीव किती मरत आहे, ह्यांना जीव दया येतच नाही. आपल्याला जीव दया येते का? आपण सुद्धा एक जीव आहोत ना, मग आपल्याला जीव दया येते का? कोणाची जीव दया? दुसऱ्यांची नाही, स्वतःची जीव दया येते का? आपण सुद्धा कोणाची हिंसा करत आहे की आपण सुद्धा आपल्या स्वतःचीच हिंसा करत आहे? आपल्यामध्ये जे राग द्वेष आदी विकारी भाव उत्पन्न होतात ना, त्याच्यामुळे आपला जीव दुखी होत असतो. माझी आत्मा, मी स्वतः दुखी होत असतो. पण याचा कधी विचार केला का आपण? की कधी सुद्धा विचार करत नाही. ठीक आहे, म्हणून इथे काय सांगितलं की परद्रव्यांपासून भिन्न आपल्या आपला म्हणजे स्वतःला आपण जीव समजणं, यालाच सम्यक दर्शन म्हणतात. आणि ज्यांनी स्वतःला जीव समजलं, जो स्वतःला शरीर समजत नाही, बोलतात त्याचे सगळे दुःख संकट संपले. आता कशाची प्रॉब्लेम आहे सांगा? कशाची प्रॉब्लेम आहे? न खाण्याची चिंता, न पिण्याची चिंता, न रोगाची चिंता, न कुठे फिरायला जायचं नाही, न काही भेटलं तर बोंबलायचं नाही, काहीच नाही प्रॉब्लेम. काही आहे का? किती गरमी पडली तरी काही फरक पडत नाही आम्हाला. का फरक पडत नाही? कारण ते गरमी मला होतच नाही. होते का? गरमी मला होतच नाही. याच्यामध्ये हे सगळं फोडं झालं याच्यावरती, तर प्रॉब्लेम येईल का आपल्याला? नाही येणार. केस पांढरे झाले तर आपण दुखी होऊ का? नाही होणार. का नाही होणार? कारण की आपण तर आपल्याला जीव समजतो. आणि ही यथार्थता आहे, ही वास्तविकता आहे. जोपर्यंत ही वास्तविकता आपल्या डोक्यामध्ये घुसणार नाही, जोपर्यंत ही वास्तविकता आपण स्वीकार करणार नाही, तोपर्यंत महादुखीच बनून राहणार. समजते? तर हे सम्यक दर्शन सांगितलं, हे काम आपल्याला करायचंय. आतापर्यंत पूजन अभिषेक वगैरे खूप केलं आपण, सगळं केलं, सगळं करून बसलो, अजून सुद्धा करतच आहेत. परंतु काम काय राहिलेलं आहे? बोले हे काम राहिले. कोणतं राहिले? की परद्रव्यनते भिन्न अपने आपकी रुची लगना, आपल्या आपची रुची लागणं, मी कोण आहे याची समज निर्माण होणं, आपण आपल्याला जीव स्वीकार करणं. जोपर्यंत जीव स्वीकार करत नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग सुरू होत नाही, तोपर्यंत सुखी होण्याचा मार्ग सुरू होत नाही. ही गोष्ट आपल्या दिमागमध्ये एकदम क्लिअर झाली पाहिजे. समजले तुम्हाला की नाही समजली? आता आपण समोर अजून समजत जाऊ की दुसरी लाईन आणि तिसऱ्या लाईन मध्ये अजून काय सांगणार आहेत.
सम्यक ज्ञान म्हणजे काय, सम्यक चारित्र्य म्हणजे काय, हे निश्चय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान काय आहे, याची चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. ठीक आहे, समजलं? काही प्रॉब्लेम, कोणाला काही प्रश्न? काही प्रश्न असेल तर सांगायचंय, नाहीतर आतापर्यंत जे आपण वाचलं, जे आपण समजलं, ते प्रॅक्टिकल करायचंय. काय करायचंय? प्रॅक्टिकल अनुभव करायचा आहे. प्रॅक्टिकल आपल्याला स्वीकार करून बघायचं. 1 दिवस 2 दिवस करून बघा अगोदर, खरंच मी जीव आहे. मग जीवाला काय काय लागत नाही, बोले झोपायला लागत नाही, खायला लागत नाही, प्यायला लागत नाही, उठायला लागत नाही, काहीच लागत नाही. हे जे काही गोष्टी होतात ते शरीराला लागतात. ते आपण आरामात सुखी आहे. हो की नाही हो सुखी? गॅरंटेड सुखाचा मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर आता प्रॅक्टिकल करून बघायचंय, आपल्यामध्ये अप्लाय करायचंय. जिनवानी फक्त इकडून ऐकायला इकडून सोडून द्यायला नाहीये, फक्त दाखवण्यासाठी इथे यायचं नाहीये. काय सांगितलं? हे प्रॅक्टिकल आपल्याला करून बघायचंय, हे आपल्यामध्ये उतरलं पाहिजे, तरच काहीतरी फायदा होईल. ओके, चालायचं? काही प्रश्न आहे कुणाला? काही प्रश्न असेल तर विचारायचंय, नाही तर आपण इथेच विराम घेऊ, टाइम आपला झाला. ओके, चला, जिनवानी स्तुती करायची, बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय हो. जय हो. महान जैन धर्म की जय हो. जय जिनेंद्र सगळ्यांना. जय जिनेंद्र. चला, जय